हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम बॅक टू पार्ट टू ग्लोरी. मकर संक्रांतीचे खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण शिकणार आहोत डायलॉग रायटिंग. हो, डायलॉग रायटिंग म्हणजेच संवाद लेखन. आता डायलॉग रायटिंग हे का इम्पॉर्टंट असतं? तर डायलॉग रायटिंग हे इम्पॉर्टंट असतं. आपण काही संवाद साधत आहोत तर ते कशा प्रकारे व्हावं, आपलं लँग्वेज काय आहे, आपण काय बोलतो आहे, आपण जे पंक्च्युएशन्स यूज करतो आहे, आपलं ग्रॅमर कसं आहे, आपली भाषा कशी आहे, आपले विचार कसे आहेत, ते सगळं या डायलॉग रायटिंगमध्ये दिसून येतं. तर डायलॉग रायटिंगचे काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत जे मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण लास्टला एक एक्सरसाइज सुद्धा दिली आहे ज्याच्याने तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करू शकता आणि एक डायलॉग लिहून नक्की मला पाठवू शकता. तर डायलॉग रायटिंगमध्ये काही काय टेस्ट होतं. तुमचं ग्रॅमर, तुमचं पंक्च्युएशन, क्लॅरिटी ऑफ थॉट्स म्हणजे तुम्ही विचार कसे मांडत आहात, काय बोलत आहात, कसे डायलॉग लिहित आहात ते सगळं दिसतं. युअर रिअल लाईफ लँग्वेज युजेज म्हणजे आपण भाषेचा इंग्रजीत कसं बोलतो आहे, इंग्लिश कसं वापरतो आहे. ओके, तर हे सगळं डायलॉग रायटिंगमध्ये टेस्ट होतं. आता जेव्हा आपण डायलॉग रायटिंग लिहितो तेव्हा एक फॉर्मॅट नेहमी लक्षात ठेवा. ओके, जेव्हा पहिला स्पीकर असतो त्याच्यानंतर असा सेमिकोलन म्हणजे हे दोन डॉट आहेत ना, सेमिकोलन येतं. आणि जेव्हा नेक्स्ट स्पीकर येतो तर ते नेक्स्ट लाईनमध्ये येतं. ते पॅराग्राफ सेम नसतं, पुढच्या लाईनीत लिहायचं असतं. हा एक्झाम्पल बघा, अमित, त्यानंतर मी सेमिकोलन दिला आहे आणि मग पुढचा डायलॉग लिहिला आहे. हॅलो रिया, वाय वर यू ॲबसेंट येस्टरडे. आता इकडे मी क्वेश्चन मार्क दिला आहे कारण मी क्वेश्चन विचारत आहे. ओके, त्यानंतर रिया म्हणते, त्याच्यानंतर सुद्धा सेमिकोलन आहे. आय हॅड फीवर सो आय कुडंट कम टू स्कूल. ओके, फुल स्टॉप, इथे कॉमा आला. नंतर अमित परत विचारतो, तर जेवढे डायलॉग्स असतील तेवढं तुम्ही परत नाव लिहायचं, त्याच्यानंतर सेमिकॉलन लिहायचं आणि मग सेंटेन्स लिहायची. आणि प्रत्येक जो न्यू कन्व्हर्सेशन स्टार्ट होतं ते नेक्स्ट लाईनमध्ये लिहायचं. ओके, मग रिया म्हणते येस, मच बेटर, थँक्यू. ओके, आता यात काही रूल्स आहेत जे तुम्हाला फॉलो करायचे आहे. फर्स्ट रूल आहे कीप लँग्वेज सिम्पल अँड नॅचरल. आपण जे लिहित आहोत डायलॉग्स ते एकदम सिम्पल वेमध्ये कन्वे करा. म्हणजे जास्त हाय फंडू इंग्लिश नका वापरू, सिम्पल जसं आपण नेहमी म्हणतो तसं. त्यानंतर पंक्च्युएशन मार्क्स यूज करा ह्याच्यामध्ये, जसं क्वेश्चन मार्क, कॉमा, फुल स्टॉप किंवा एक्सक्लेमेशन मार्क. ओके, थर्ड रूल आहे बी रेलेव्हंट टू द टॉपिक. आता तुम्हाला जी डायलॉगची टॉपिक दिली आहे त्याच्या संदर्भातच बोला, इकडे तिकडे भरकटू नका. नेक्स्ट रूल आहे मेंटेन सिक्वेन्स अँड द फ्लो. मेंटेन सिक्वेन्स म्हणजे जर तुम्ही भेटलात तर तुम्ही हाय हॅलो करणार, मग त्याच्यानंतर तुमचा क्वेश्चन विचारणार आणि मग ते त्याच सिक्वेन्समध्ये जावा, मध्येच काहीतरी दुसरं आणू नका. ओके, अँड रूल नंबर 5 इज अवॉइड व्हेरी लॉंग डायलॉग्स. तर शॉर्ट डायलॉग्स लिहा. ओके, एक किंवा जास्तीत जास्त 2 सेंटेन्समध्ये कंप्लीट होतील तेवढेच. आता मी काही एक्झाम्पल्स दिले आहेत ते बघा. राईट अ डायलॉग बिटवीन टू फ्रेंड्स डिस्कसिंग द इम्पॉर्टन्स ऑफ रेग्युलर एक्सरसाइज. तर हा डायलॉग तुम्हाला लिहायचा आहे की दोन फ्रेंड्स एक्सरसाइज बद्दल बोलत आहेत आणि त्यांचं हे डिस्कशन चालू आहे. ओके, तर फर्स्ट अभिषेक. आता अभिषेक आणि अमित यामध्ये कन्व्हर्सेशन चालू आहे. अभिषेक म्हणतो, यू लुक व्हेरी एनर्जेटिक दीज डेज, व्हॉट्स द सिक्रेट. ओके, क्वेश्चन मार्क आणि हे क्लोज्ड इन्व्हर्टेड कॉमर्स आहेत. त्याच्यावर अमित रिप्लाय देतो, इथे सेमिकोलन आला आहे आणि ओपन इन्व्हर्टेड कॉमर्स आहेत दोन. ओके, आय एक्सरसाइज डेली फॉर 30 मिनिट्स, फुल स्टॉप. जे इन्व्हर्टेड कॉमर्स आहे ओपन आणि क्लोज, तर हे तुमच्या स्कूलमध्ये कंपल्सरी आहे की नाही हे मला नक्की कमेंट करून सांगा. अभिषेक, डज इट रिअली मेक सच अ बिग डिफरन्स, क्वेश्चन मार्क, क्लोज इन्व्हर्टेड कॉमर्स. ओके, अमित, येस, त्यानंतर एक कॉमा दिला आहे, इट कीप्स मी फिट अँड स्ट्रेस फ्री, फुल स्टॉप. ओके, क्लोज इन्व्हर्टेड कॉमर्स. त्यानंतर अभिषेक म्हणत आहे, आय थिंक आय शुड ऑल्सो स्टार्ट एक्सरसाइजिंग आणि फुल स्टॉप. तर मी हे डायलॉग लिहिला आहे. ओके, अमित म्हणतो डेफिनेटली. आता डेफिनेटली ह्याच्यानंतर मी एक्सक्लेमेशन टाकला आहे म्हणजे तो एक्साइटेड आहे त्यामुळे हा एक्सक्लेमेशन येतोय. तर असा छोटासा डायलॉग लिहायचा, जास्त मोठा लिहायला जाऊ नका, एक 7-8 लाईनमध्ये हे कम्प्लीट करा. हा सेकंड एक्झाम्पल आहे, नेहा अँड सारा लव्ह ट्रॅव्हलिंग, राईट अ डायलॉग बिटवीन टू डिस्कसिंग द सेम. तर हे लोक ट्रॅव्हल त्यांना आवडतं त्याच्यावरती ते लोक डिस्कस करतात. नेहा सेमिकॉलन, ओके, ओपन इन्व्हर्टेड,
आय विश टू ट्रॅव्हल द वर्ल्ड आणि मग क्लोज इन्व्हर्टेड. आता त्याच्यावर सारा काय म्हणत आहे, दॅट साऊंड्स अमेझिंग. अमेझिंगच्या नंतर मी एक्सक्लेमेशन दिलं आहे. वेअर वुड यू स्टार्ट क्वेश्चन मार्क. ओके, ती विचारते आहे म्हणून. त्यावर नेहा रिप्लाय देते, आय विल स्टार्ट फ्रॉम युरोप फर्स्ट. त्यानंतर फुल स्टॉप. ओके. सारा, यू विल हॅव सो मेनी इनक्रेडिबल एक्सपिरियन्सेस, मीट न्यू पीपल. ओके. आता इथे पण मी इन्व्हर्टेड कॉमर्स लावलेले आहे. तुमच्या स्कूलमध्ये हे असं कंपल्सरी आहे की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. ओके. इथे सगळीकडे बघा मी सेमिकोलन वापरले आहेत आणि सगळीकडे इन्व्हर्टेड कोलन्स लावले आहेत. ओपन इन्व्हर्टेड कॉमर्स आणि क्लोज्ड इन्व्हर्टेड. ओके. तर असंच तुम्हाला तुमचा डायलॉग लिहायचा आहे. तर हे दोन तुम्ही एक्झाम्पल्स बघितले. ओके. नेक्स्ट आहे, मी एक छोटासा कन्व्हर्सेशन दिला आहे बिटवीन टू फ्रेंड्स. कम्प्लीट द डायलॉग विथ सुटेबल वे. ठीक आहे. आता हे जे बुक फेअर होतं त्याच्याबद्दल दोन फ्रेंड्स डिस्कस करत आहेत आणि जे ब्लँक जागा दिसत आहेत हे तुम्ही फिलअप करणार आहात. ओके. तर ही पूजा आणि रिया दोन फ्रेंड्स आहेत, त्यांच्यामध्ये हे कन्व्हर्सेशन चालू आहे. पूजा रियाला विचारते, डिड यू विजिट द बुक फेअर इन इर्ला पार्क. तर इर्ला पार्कमध्ये जे बुक फेअर चालू आहे तिथे तू गेलेलीस काय. ओके. आणि क्वेश्चन मार्क. नो डिड यू. तर ती तिला उलट विचारते, तू गेलेलीस काय. तर त्याच्यावर पूजा म्हणते येस डॅश डॅश डॅश. तर इथे काय येणार ते तुम्ही सांगा, मी मराठीत सांगते. ती म्हणते हो मी गेली होती. ओके. डिड यू बाय एनी बुक्स. पूजा म्हणते हो मी काही बुक्स आणले आहेत. ओके. वेल व्हॉट सॉर्ट ऑफ हिस्टॉरिकल बुक्स डिड यू बाय. तर इथे ती सांगते पूजा की मी काही हिस्टॉरिकल बुक्स आणले आहेत. ओके. आता ते इंग्लिशमध्ये तुम्ही कसं लिहिणार ते तुम्ही ह्या ब्लँक स्पेसमध्ये टाका आणि मला सांगा. ओके. आन्सर्स लिहा डायरेक्टली 1 2 3 असं. ओके. त्यानंतर पूजा विचारते स्टोरीज. ती बोलते हिस्टॉरिकल बुक्स आणले आहेत. तर ती विचारते कोणते हिस्टॉरिकल बुक्स. तर ती बोलते स्टोरीज अबाउट लेजेंडरी हिरोज लाईक छत्रपती शिवाजी महाराज. मग रिया विचारते वेअर डॅश डॅश बुक्स, म्हणजे तिथे आणखी काही सब्जेक्टचे बुक्स आहेत काय. तर पूजा बोलते येस बुक्स ऑफ ऑल सब्जेक्ट्स आर अवेलेबल देअर. रिया विचारते डू यू हॅव एनी आयडिया डॅश डॅश डॅश, म्हणजे त्याच्यावर रिप्लाय काय येतो बघा, आय गेस इट विल गो ऑन टिल 30th ऑफ दिस मंथ. म्हणजे ती काय विचारत असेल, ती विचारत असेल की हे फेअर कधीपर्यंत आहे. ओके. तर त्याच्यावरती रिप्लाय देते 30th ऑफ दिस मंथ. तर इथे काय येणार हे तुम्ही रीड करा व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करून आणि मग मला सांगा. रिया देन आय डेफिनेटली गो देअर अँड बाय सम गुड बुक्स. ओके. तर हा आणखीन एक एक्झाम्पल आहे जो तुम्ही फॉलो करू शकता आणि अशा प्रकारे तुम्हाला डायलॉग रायटिंग लिहायचं आहे. काहीही डाऊट्स असतील तर कमेंट करा अँड आय एम रेडी टू हेल्प. ओके. थँक्यू अँड ऑल द बेस्ट.